विठ्ठला विठ्ठल जीव भाव. एकीकडे चिखल तुडवणं चाललंय, एकीकडे भगवंतांचं नामस्मरण चाललंय. कधी तो पोरग गोरोबा काकांच्या जवळ आलं आणि चिखलामध्ये तुडवलं गेलं. गोरोबा काका पोरावर नाचतायत, चिखल तुडवतायत. चिखली मिळाले रक्त मास, पोरानं तिथंच देह ठेवला. पोराचं रक्त मांस सगळं त्या चिखलामध्ये तुडवलं गेलं. पत्नी आली, पत्नीनं पाहिलं पोरग कुठं गेलं. पाहिलं तर चिखलाचा सगळा लाल रंग झालेला. पत्नी म्हणते की गोरोबा काका काय केलं तुम्ही, हे पोराला मारून टाकलं. चिखली नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई. कुंभारान बाळ तुडविले पायी, कुंभारान बाळ तुडविले पायी. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई. आणि संती संतापली. अहो शेवटी पोटचा गोळा तुडवला गेलाय. संती संतापली आणि म्हणते काय केलं गोरोबा काका, आग लागो तुमच्या त्या पांडुरंगाला, आग लागो तुमच्या त्या विठ्ठला. नाही नाही त्या शिव्या द्यायला लागली. आग लागो माझ्या पांडुरंगाला, आग लागो माझ्या विठोबाला. काठी काढली आणि काठी उगारणार तेवढ्यात संती म्हणते की थांबा गोरोबा काका, आणि तुम्हाला पांडुरंगाची मला हात लावाल तर. गोरोबा काकांनी तेवढी आण लक्षात ठेवली आणि हात लावाल तर हात लावलाच नाही बायकोला. बायकोच्या हातचं जेवायचं नाही, बायकोच्या हातचं काही करायचं नाही, काहीच नाही. शेवटी सासऱ्याला काही हा वृत्तांत माहिती नव्हता. तिने वडिलांकडे गेली आणि म्हणाली की लहानी बहीण माझ्या गोरोबा काकांना देता का. आणि सासऱ्यानं सुद्धा लहानी पोरगी गोरोबा काकांना दिली. आणि जेव्हा पाठवणी चालली होती नवरीची त्यावेळेला सासरे म्हणाले की तुम्ही वारकरी मंडळी, तुम्हाला मी काय उपदेश करणार, परंतु एकच सांगतो, जसं माझ्या थोरलीला सांभाळला ना तसंच माझ्या धाकटीला सुद्धा सांभाळा. गोरोबा काकांचं कामच झालं. जसं थोरलीला तसंच धाकटीला. थोरलीला हात लावायचा नाही, धाकटीला सुद्धा हात लावायचा नाही. थोरलीचं काही हातचं खायचं नाही, धाकटीच्या हातचं काही खायचं नाही. असे बरेच दिवस होत चालले. गोरोबा काका एकदा झोपले होते आणि दोघीही बायका गेल्या आणि गोरोबा काकांचे दोन्हीही हात त्यांनी धरले. गोरोबा काकांना जाग आली आणि गोरोबा काका इतके चिडले आणि काय म्हणाले, शपथ तुटली ना, पांडुरंगाची शपथ दिलेली ती तुटली. आणि घात कुणी केला, घात केला या हातांनी माझ्या. शस्त्र शोधलं, कुऱ्हाड शोधली आणि कुऱ्हाड हातावर मारणार, परंतु एक हात तोडला तर दुसरा हात राहतोय म्हणून कुऱ्हाड बांधली आणि दोन्ही हात त्या कुऱ्हाडीवर मारले आणि दोन्ही हात गोरोबा काकांचे गळून पडले. पण गोरोबा काकांचा उदरनिर्वाह सगळं, त्यांचं काम काय होतं, कुंभाराचं काम काय, मडकी घडवणं, सगळं हातांचं काम. पण आता हातच राहिले नाही. सगळा संसार उपाशी राहायला लागला. त्यांचा उदरनिर्वाह होत नव्हता. शेवटी पांडुरंगाला त्यांची दया आली. त्या विठुरायाला त्यांच्या कळवळा आला आणि विठुराया स्वतः कुंभार बनून गोरोबा काकांच्या घरी आले. रुक्मिणी मातांना सुद्धा घेऊन आले काम करण्यासाठी आणि गरुड वाहनाला गाढव केलं आणि येऊन
त्यांच्या घरी राहू लागले, मडकी घडवू लागले. आणि एक दिवस असेच एक संत महात्मे घरी आले आणि ते सगळे निघून गेले. आणि त्यावेळेला गोरोबा काकांना कळालं की प्रत्यक्ष पांडुरंग इथे आले होते आणि पांडुरंगांनी माझी मडकी घडवली. आणि नामदेव महाराजांचं भजन कीर्तन चालू होतं, तिथे नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये गोरोबा काका गेले. आणि त्या कीर्तनामध्ये गोरोबा काकांना आपल्याला दृष्टांत माहिती आहे की नामदेव महाराज म्हणाले की गोरोबा काका भजन करायचंय, हात वरती करा. हात का वरती करत नाहीये? भजन करायचंय, हात वरती करा. आपल्याला लाज वाटते हात वरती करायची, हो की नाही भजनाची? त्यात काय लाजायचं? हात वरती करायला काय लाजायचं? चला आपण तसा तेव्हाचा दृष्टांत अनुभव की नामदेव राय भजन करतायत आणि गोरोबा काका येऊन त्या भजनामध्ये तल्लीन झालेत. विठ्ठल विठ्ठल, हात वरती करा. विठ्ठल 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 विठ्ठल, बोला बोला, बोला सगळ्यांनी. असंच वातावरण तेव्हाही तयार झालं असणार बरं का श्रोते हो. नामदेवराय म्हणतात की गोरोबा काका हात वरती करा, भजन करायचंय. मला हातच नाही, कसा वरती करू? आणि पांडुरंगाच्या आशीर्वादाने गोरोबा काकांना हात आले, मनगटा आली. आणि मग प्रार्थना केली की आता माझा गेलेला मुलगा सुद्धा मला परत मिळू द्या. आणि पोरगं जसं रांगत होतं घरी तसं रांगत रांगत गोरोबा काकांशी खेळत खेळत आलं. अशी ही संतांनी घेतलेली आण आहे, अशी ही संतांची आण. आण कुणी घेतली? शपथ कुणी घेतली? तर माझ्या शिवछत्रपतींनी शपथ घेतली. काय शपथ घेतली? या सगळ्या रयतेला स्वराज्य स्थापन करून देईन, या सगळ्या रयतेला स्वराज्य मिळवून देईन, अशी शिवरायांनी शपथ घेतली. आणि ही शपथ सगळ्यात आधी जिजाऊ मासाहेबांनी घेतली. जर जिजाऊ मासाहेबांनी त्यांना स्वराज्याचं स्वप्न दाखवलं नसतं तर शिवराय आज घडले असते का? जिजाऊ मासाहेबांना इथे आठवणं खूप क्रमप्राप्त ठरतं. एकदा शिवाजी महाराज तमाशाच्या फडाला गेले होते बरं का. ते वय टीन एज म्हणतो आपण, तमाशाच्या फडाला गेले. जिजाऊंना कळालं की शिवबा तमाशाच्या फडाला गेलाय. जोडपत जाऊन शिवबांना तिने राजवाड्यामध्ये आणलं आणि म्हणाल्या की लक्षात ठेवा शिवबा राजे. काय म्हणाले? लक्षात ठेवा शिवबा राजे, बाया नाचवणारा नाही, बाया वाचवणारा शिवबा मला घडवायचा आहे. आणि त्या एका घेतलेल्या शपथीमुळे आज आपण या स्वराज्यामध्ये इतकं छान राहू शकतोय. शपथ कुणी घेतली? झाशीची राणी लक्ष्मीबाई. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मुद्दाम आज झाशीच्या राणीची शपथ सांगणार आहे कारण स्त्री शक्तीचा जागर आपण इथे करतोय. त्यामुळे स्त्री शक्ती आपल्याला इथे सांगणं मला क्रमप्राप्त ठरतं की झाशीची राणी लहानपणापासूनच अगदी तिला मनू म्हणायचे, अगदी जिद्दी अशी ती होती. जेव्हा ती पेशव्यांच्या राजदरबारामध्ये खेळत होती, बागडत होती, तेव्हाच तिने युद्धनीतीचे धडे घेतले. त्यानंतर तिने झाशी संस्थानचे संस्थानिक गंगाधर नेवाळकर यांच्याशी तिचा विवाह झाला. विवाह कितव्या वर्षी झाला? 8व्या वर्षी झाला. पूर्वी अष्टवर्षेत विवाह कन्या असं प्रथा होती. 8 वर्षाची मुलगी झाली की तिचा विवाह हा झालाच पाहिजे. आता 8 एक 8 दुने 8 त्रिक 8 चौक सुद्धा, हो अगदी. पण तेव्हा तसं नव्हतं. 8 वर्षाची ही मनू आणि 40 वर्षाची गंगाधर नेवाळकर, तरीही तिचा विवाह त्यांच्याशी झाला. झाशी संस्थानामध्ये ही झाशीची राणी आली आणि पुत्रप्राप्ती झाली आणि पुत्रशोक सुद्धा एका वर्षातच झाला. आणि तेव्हा संस्थानांचं असं ठरलेलं असायचं की ज्या संस्थानाला वारस नाही ते संस्थान खालसा. त्यावेळेला ही पद्धत होती. पुत्रशोकामुळे गंगाधरराव सुद्धा मृत्युमुखी पडले. म्हणजे लहानपणी मातृसुखाला पोरपारखी झाली, त्यानंतर पती निधन आणि त्यानंतर मुलाचं सुद्धा निधन झालं. आणि तिने त्या इंग्रजी सरकारला एक पत्र पाठवलं, एक अर्ज केला की माझ्याच घरातला दामोदर नावाचा नेवाळकर घराण्यातलाच मुलगा मी दत्तक घेणार आहे, तर दत्तक विधानाला तुम्ही संमती द्यावी.
सगळा दरबार असाच भरलेला होता. झाशीची राणी पडद्याच्या आड उभी होती आणि सगळे हृदयाचे कान करून ऐकत होतं की सरकार आता काय निर्णय देणार आहे, इंग्रजी सरकार आता काय निर्णय देणार आहे. त्यांचा वकील आला, वकील येऊन उभा राहिला. वकील तो लखोटा वाचायला लागला की दत्तक विधानाला नामंजुरी, झाशी संस्थान खालसा. झाशी संस्थान खालसा हे शब्द राणीच्या कानावर आले. राणीने तडक तलवार हातातून बाहेर काढली, म्यानातून बाहेर काढली, हातात घेतली, चरकन तो पडदा फाडला आणि त्या वकिलाच्या समोर येऊन त्याच्या गळ्याशी ती तलवार धरून म्हणाले की मेरी झाशी नहीं दूंगी, नहीं दूंगी. ही सिंहगर्जना त्यावेळेला राणीने केली. ही शपथ त्यावेळेला राणीने घेतली आणि सगळ्या झाशीसाठी राणी लढलीये. किती लढलीये पोराला पाठीवर घेऊन. कालपीचं युद्ध आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सगळे सैनिक राणीच्या पाठीमागे. आपल्या भारताला फितुरी हा खूप एक रोग भयानक लागलेला आहे. ह्या फितुरीमुळे सगळा आपला इतिहास आपण जर पाहिला तर फितुरीसारखा रोग खूप भयावह आहे. जेव्हा इंग्रजी सैनिक राजवाड्यावर गोळीबार करत होते त्यावेळेला अशी अफवा पसरवल्या गेली की इंग्रज सरकार पळालं म्हणून राणीला थोडं हायसं वाटलं. राणी तिच्या एका खोलीमध्ये आली आणि राणीनं तिचा सगळा केशसंभार सोडला. इतके दिवस रक्तानं न्हायलेली राणी आज गरम पाण्यानं न्हायली आणि स्वस्थ बसलेली होती. तेवढ्यात दासी आली, धापा टाकत आली आणि म्हणते राणी घात झाला. आपल्याला फितुरी झाली आहे. इंग्रज सरकार वाड्यातच लपून बसलंय, आपण काहीतरी करा. राणीने तसाच तिचा केश संभार बांधला, तलवार काढली आणि परत एकदा वेगाने दामोदराला पाठीवर घेतलं आणि तडक निघाली कालपीच्या दिशेला. सगळं 500चं सैनिक घेऊन. बौकर नावाचा इंग्रजी अधिकारी होता. बौकर, इतिहास आपल्याला माहिती पाहिजे. बौकर नावाचा इंग्रजी अधिकारी 500चं सैन्य घेऊन राणीच्या मागे धावत होता. राणी तिचं 50 जणांचं सैन्य घेऊन पुढे धावत होती. इतके दिवस झाले. पोराला भूक लागली. भुकेने दामोदर अगदी काळवंडला होता आणि आईला म्हणतोय आई मला भूक लागली आहे, काहीतरी खायला मिळेल का ग. शेवटी आईचं हृदय ते लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आईचं हृदय ते. आईनं एक गाव बघितला. त्या गावाजवळ असाच एक पार होता. त्या पारावर दामोदराला ठेवलं. वाड्यावर समोर वाडा होता. त्या वाड्यात गेली आणि त्या वाड्याला तिने हाक मारली की ताई माझ्या बाळासाठी काहीतरी खायला देता का. आणि त्याच्यातून एक दिंडी दरवाजामधून असा हात बाहेर आला. त्या द्रोणामध्ये भात आणि दूध होतं. तिने पटकन राणीने उचललं, दामोदराजवळ आली, भात कालवला आणि पहिला घास घालणार डोक्यात तर तेवढ्यात राणीच्या जे डोक्यावर रक्त होतं ते सगळं त्या भातामध्ये मिसळलं. तो भात तसाच तिने भूमीला अर्पण केला. दुसरा घास ती दामोदराला भरवणार तेवढ्यात तिच्या कानशिलाजवळ काहीतरी गार स्पर्श झाला. म्हणून राणी बघते तर सगळं 500चं सैन्य घेऊन बौकरने राणीला वेढा घातलेला होता. आणि बौकर म्हणतोय राणी हँड्स अप, यू आर अंडर अरेस्ट. राणीजवळ काहीच पर्याय नव्हता. समोर दामोदर होता, 500चा वेढा होता. आता राणी काय करणार आहे. राणीनं त्याला हात जोडले, विनंती केली की हे बघ बौकर मी तुझ्या स्वाधीन आहे, फक्त लेकरू खूप उपाशी आहे, त्याला हे 4 घास भरवू दे. एक एक घास राणी त्या दामोदराला भरवतीये. पण मनामध्ये विचारचक्र तीव्रतेने चाललंय की या एवढ्या 500च्या सैन्यामधून मी कशी सुटू. एक एक घास भरवतीये. शेवटचा घास तिने दामोदराला भरवला. त्याच हाताने तिने असा उलटा त्याच्या तोंडावरून हात फिरवला आणि तोच हात तिने पाठीमागे बौकरच्या दिशेने भिरकावला आणि जोरात त्या बौकरच्या इतक्या जोरात कानशिलात लगावून दिली की बौकर खाली पडला. ताकद बघा, स्त्री शक्ती मी सांगते काय ताकद होती राणीमध्ये. एका झापडीमध्ये तो बौकर खाली पडला. तसंच दामोदराला उचललं, घोड्यावर टाकलं आणि राणी परत पुढे निघाली. परंतु नंतर राजरत्न नावाचा घोडा होता तो सुद्धा फितूर झाला. नदी पारच करेना म्हणून राणीला तिथे गाठलं गेलं. राणीने परत रणरागिनी प्रमाणे युद्ध केलं. पण किरात नावाचं शस्त्र राणीच्या पाठीतून छातीमध्ये घुसलं. किरात जर तेव्हाच काढली असती तर राणी तिथेच गेली असती. राणीने सांगितलं ही शेजारची जी झोपडी आहे त्या झोपडीची चिता रचा आणि मला तिथे जाळा, पण त्या बौकरच्या इंग्रजांच्या हाती माझं शरीर लागू देऊ नका. सांगितल्याप्रमाणे झालं. राणीला गंगाजल पाजलं गेलं. दामोदर जवळ आला. दामोदराला ती किरात टोचली. दामोदर म्हणतोय आई तुला कोणी काही काटा टोचवलाय का ग. आई म्हणते की नाही रे बाळा,
माझ्या छातीत कोणी काटा टोचवलेला नाहीये, माझ्या छातीत कोणी सुई टोचवलेली नाहीये. या भारत मातेच्या पोटामध्ये सुई खुपसली गेली आहे पारतंत्र्याची, ती आता तुला काढायची आहे. एवढं शब्द राणी माझी बोलली आणि तिनं तिथेच तिचा देह ठेवला आणि तिथेच तिची चिता रचली गेली. म्हणजे बौकरनी सुद्धा नंतर असे उद्गार काढले. इंग्लंडला हा इतिहास लिहून ठेवलेला आहे. इंग्लंडमध्ये बौकर म्हणाला, राणीचं मृत शरीर जरी माझ्या हाती आलं असतं ना तरी मी ते इंग्लंडला पाठवलं असतं. म्हणजे शत्रूने सुद्धा आपल्या राणीचं कौतुक करावं अशी ती रणरागिणी होती. बुंदेलहर बोलो के मुंह से सुनी हमने कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वो तो झाशी वाली राणी थी, झाशी वाली राणी थी. आणि अशीच आण संत नामदेव महाराज दुसऱ्या चरणामध्ये आपल्याला घ्यायला सांगतायत की चरणानं सोडी सर्वथा आण तुझी पंढरीना. चरणानं सोडी सर्वथा, 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 चरणानं सोडी वदनी तुझे मंगल नाम हृदयी अखंडित प्रेम. तिसऱ्या चरणात काय सांगताय नामदेवराय की वदनी तुझे मंगल नाम. भगवंतांचं नाम हे मंगलच असतं. हृदयी अखंडित प्रेम. तुझ्या नामाचा आम्हाला गजर करायचाच आहे, पण कसा हृदयामध्ये अतिशय निरागस असा जिव्हाळा आणि प्रेम घेऊन तुझ्या नामाचा गजर करायचा आहे. श्रोते हो, आपल्याला माहिती आहे महाभारत युद्ध, महाभारताचं युद्ध आपल्याला माहिती आहे की धर्म आणि अधर्म यांच्यामधलं जे युद्ध आहे ते म्हणजे महाभारत युद्ध, बरं का. त्याचं असं वर्णन केलं जातं की शक्ति है भक्ति है जन्मों की मुक्ति है जीवन का ये संपूर्ण सार है युग युग से कण कण में सृष्टि के दर्पण में वेदों की कथा पार है कर्मों की गाथा है वेदों की भाषा है सदियों के इतिहास का प्रमाण है कृष्णा की महिमा है गीता की गरिमा है ग्रंथों का ग्रंथ ये महान है. अशा महाभारत ग्रंथाच्या चरणी आपण नतमस्तक होऊया. आणि महाभारत युद्ध संपलं, अधर्माचा नाश झाला, धर्माचा विजय झाला. सगळे पांडव श्रीकृष्णांपाशी आले आणि त्यांना म्हणायला लागले की भगवंता
आता धर्माचं राज्य आलं, त्यामुळे आता आपण धर्मराज युधिष्ठिराचा राज्याभिषेक करूया. श्रीकृष्ण म्हणाले की थांबा, तुमच्या हातून सुद्धा काही पाप घडली आहे, त्या पापांचा आधी क्षालन करा, त्यानंतर आपण राज्याभिषेक करूया. त्यांना 1 वर्षासाठी वनामध्ये पाठवलं जातं. 1 वर्षाचा कालावधी पूर्ण होतो. पांडव परत श्रीकृष्णांच्या समोर येऊन उभे राहतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर काहीतरी प्रश्नचिन्ह असतं. प्रत्येकजण मनामध्ये काहीतरी प्रश्न घेऊन आलेला असतो. युधिष्ठिर पुढे येतो आणि भगवंतांना म्हणतो की भगवंता, तू आम्हाला वनामध्ये पाठवलंस, पण आत्तापर्यंत कधीच न पाहिलेलं दृश्य आम्ही आज वनामध्ये पाहिलंय 1 वर्षाच्या कालावधीमध्ये. भगवंत म्हणतात काय दृश्य पाहिलं? युधिष्ठिर म्हणतो की या सगळ्यांचं जेवणाची जबाबदारी, अन्नाची जबाबदारी माझ्यावर होती. त्यामुळे मी अन्न शोधायच्या मार्गामध्ये असताना मला 2 सोंड असलेले हत्ती दिसले. 2 सोंडाचे हत्ती असतात का? नाही, 1च सोंड असते. 2 सोंड असणारे हत्ती मला दिसले. ते कसं शक्य आहे? भगवंत म्हणतात थांब, देतो उत्तर. अर्जुनाला विचारतायत तुला काय दिसलं? अर्जुन म्हणतो की या सगळ्यांचं पाण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. मी जात असताना मला 5 विहिरी दिसल्या. 5 विहिरी दिसल्या, त्यातल्या 4 विहिरी या कोरड्या होत्या आणि मध्ये एक विहीर होती ना, ती काठोकाठ भरलेली होती. ते कसं शक्य आहे? जमिनीची पाण्याची पातळी तर समांतर पाहिजे ना सगळीकडे, मग मधली विहीर भरलेली आणि बाजूच्या 4 कोरड्या कशा? भगवंत म्हणाले देतो उत्तर. त्यानंतर भीमाला विचारलं, तुझं? भीम म्हणतो या सगळ्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. तिथे मी फिरत असताना असं पाहिलं की एक श्वापद मरून पडलंय. श्वापद मरून पडलंय आणि त्या श्वापदाला पक्षी खातायत आणि ते साधे सुधे पक्षी नव्हते. त्यांच्या पंखांवर वेदवचनं लिहिलेली होती, ऋग्वेदातल्या ऋचा लिहिलेल्या होत्या, उपनिषद लिहिलेली होती. असे पक्षी त्या श्वापदाला खातायत. ते कसं शक्य आहे? नकुल सहदेव म्हणतात की आम्ही सगळ्यात लहान, त्यामुळे आमच्यावर काही जबाबदारी नव्हती. आम्ही असंच फिरत असताना आम्ही एक पाहिलं की भला मोठा दगड खाली घरंगळत येत होता आणि तो खाली आला असता तर संपूर्ण गाव उद्ध्वस्त झालं असतं. परंतु एक झुडूप होतं त्या डोंगरावर, त्या झुडपाने त्या खडकाला धरून ठेवलं होतं. ते कसं शक्य आहे? एवढंसं झुडूप एवढा मोठा खडक पेलवण्याची ताकद कसं ठेवतं? आम्हाला खूप प्रश्न पडले. आता आमचं उत्तर तू आम्हाला सांग. भगवंत उत्तर आता द्यायला लागले. लक्ष देऊन ऐका सगळ्यांनी. भगवंत म्हणाले की पांडवा, मी तुम्हाला वनामध्ये याचसाठी पाठवलं होतं की तुम्हाला मी कलियुगाचा ट्रेलर दाखवलाय. कलियुगाचा हा ट्रेलर मी दाखवलाय. काही वर्षानंतर मी माझा देह ठेवणार आणि कलियुगाची सुरुवात होणार आहे आणि कलियुगात हे दृश्य आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्यांदा काय पाहिलं? 2 सोंड असणारा हत्ती. आहेत की नाही दुतोंडी माणसं? बोला, आहेत की नाही? नक्कीच आहेत. समोर एक बोलणार, पाठीमागे एक बोलणार. मनुष्य स्वभावाचा कलियुग आहे शेवटी, मनुष्य स्वभावाचा गुणधर्मच. 2 सोंड असणारा हत्ती, दुतोंडी माणसं. त्यानंतर काय पाहिलं? 5 विहिरी पाहिल्या, 4 कोरड्या आणि 1 काठोकाठ भरलेली. म्हणजे श्रीमंत आणि गरीब इतकी तरी रुंदावणार ही की गरीब एकदम गरीब राहणार आणि श्रीमंत खूप श्रीमंत होत जाणार आहे की नाही? त्यानंतर श्वापद मरून पडलाय. वेदवचनं असणारे पक्षी त्याला खातायत. म्हणजे बुद्धिमत्ता असून सुद्धा अज्ञानी लोक सिंहासनावर जाऊन बसणार आणि बाकीच्यांना त्यांची गुलामी करावी लागते की नाही? त्यानंतर नकुल आणि सहदेवाने जे पाहिलं ते एकमेव कलियुगाला मिळालेलं वरदान आहे श्रोते हो, एकमेव. भगवंत म्हणतायत की नकुल सहदेवा, तुम्ही जे पाहिलं ना, खडक घरंगळत येत होता आणि एका झुडपानं त्याला अडवलं. ते झुडूप म्हणजे नाम आहे कलियुगातलं. ते फक्त कलियुगाला नाम, भगवंतांचं नामस्मरण एवढंच वाचवू शकतं. बाकी सगळं या जगामध्ये मिथ्या आहे असं महाराज सांगतात आणि असं भगवंत सांगतात. आपल्याला संतांनी नाम घ्यायला सांगितलंय. नाम घेतल्याने काय होतं? लक्ष देऊन ऐकास. दररोज स्नान करताना जर आपण नाम घेतलं तर ते तीर्थस्नान होतं. आपल्याला श्लोक माहिती आहे की गंगा गंगे तियो ब्रियात योजनानाम शतैरती मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णुलोकम सगच्छति. स्नान करताना नाम घेतलं तर ते तीर्थस्नान होतं. जेवताना नाम घेतलं तर तो प्रसाद होतो. चालताना नाम घेतलं तर ती तीर्थयात्रा होते. स्वयंपाक करताना नाम घेतलं तर तो महाप्रसाद होतो. झोपताना नाम घेतलं तर ती ध्यान निद्रा होते. काम करताना नाम घेतलं तर ती कर्मभक्ती होते. आणि ज्या घरात सतत नामस्मरण चालू असतं ते घर न राहता त्याचं परिणती मंदिरामध्ये होते. ते घर मंदिरात परिणत होतं.
आणि असं हे भगवंतांचं नाम कुणी कुणी घेतलं आणि कोण कोण तरलं. आपल्या सगळ्यांना भक्त प्रल्हाद माहिती आहे की भक्त प्रल्हादाने इतकं भगवंतांचं नाम घेतलं की स्वतः भगवंत त्याच्यापाशी येऊन उभे राहिले. स्वतः भगवंतांनी नरसिंह अवतार धारण केला. भक्त प्रल्हाद असुर कुळामध्ये जन्माला आलेला होता. हिरण्यकश्यपूचा मुलगा असुर. परंतु एक आई कसं मुलाला घडवू शकते. आईच्या मनामध्ये होतं की आसुरी संस्कार या मुलावर नाही झाले पाहिजे, म्हणून तिने गर्भसंस्कार केले. नारायण नामाचा तिने जप केला आणि त्या नारायण नामाच्या जपामुळे जयघोषामुळे प्रत्यक्ष भगवंताचा अंश म्हणून प्रल्हादाची निर्मिती झाली. नारायण नारायण रमा रमणा नारायण रमा रमणा मधुसूदना मनमोहना. काय सांगतायत की नारायणा रमा रमणा मधुसूदना मनमोहना, तू माझ्यासाठी धावून ये. आणि प्रत्यक्ष त्या हिरण्यकश्यपूने वर मागितला होता की भगवंता मला कधीच मृत्यू नको, कधीच मृत्यू नको. हे शक्य आहे का? मृत्यू लोकात जन्माला आल्यावर कधीच मृत्यू नाही. मग कसा मृत्यू नको? तर मला सकाळी नको, रात्री नको, मला मनुष्याकडून नको आणि देवाकडूनही नको, मला कधीच मृत्यू नको असा भगवंतांना वर मागितला. आणि नरसिंह अवतार बरोबर संध्याकाळी झाला. संध्याकाळी नरसिंह अवतार झाला. या खांबामधून भगवंत बाहेर आले आणि बरोबर मध्यभागी हिरण्यकश्यपूला मांडीवर घेऊन फाडला. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि ज्या वेळेला फाडलं तेव्हा भगवंताचे नख जे होते ते अगदी दाह करायला लागले. ते नख दाह करायला लागले म्हणून औदुंबर आणलं गेलं. औदुंबर हे प्रकृतीने शांत असतं म्हणून औदुंबर आणलं गेलं आणि त्या औदुंबरामध्ये नख भगवंताची खोवली गेली. म्हणून दत्त संप्रदाय आणि औदुंबराचा असा संयोग तिथे झाला. म्हणजे नाम किती महत्वाचं आहे की भगवंत स्वतः धावत येतात. आपल्याला माहिती आहे की संत जनाबाईंना भगवंत स्वतः दळण दळू लागले. काय दृश्य असेल ते, जनाबाई दळण दळतीये, स्वतः तिथे भगवंत आहेत आणि ओव्या चालल्यात. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रबा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रबा विठ्ठला. सासू आणि सासरा धीर हाती सरा, ओव्या गाऊ भरतारा तू ये रबा विठ्ठला. प्रपंच दळण दळिले पीठ हे भरिले, सासू पुढे ठेविले तू ये रबा विठ्ठला. जणी जाते गाईला कीर्ती राहील, थोडा लाभ होईल तू ये रबा विठ्ठला, तू ये रबा विठ्ठला. काय भक्ती असेल, काय ते नामस्मरण असेल की स्वतः परमात्म्याला म्हणते की दळण दळायला ये. भगवंत जनाबाईला दळण दळू लागला. अख्ख्या महाभारताच्या युद्धामध्ये भगवंतांनी अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं. भक्तीपाशी देव घालीत असे उडी, दूत असे घोडी अर्जुनाची, बळीने बांधलीला गोपीने वेष्टीला, पार्थरथी झाला सारथी जो. किंवा माऊली म्हणते की द्वारकेचे राणे पांडवा घरी. प्रत्यक्ष महाभारताच्या युद्धामध्ये भगवंत सारथी झाले आणि युद्ध करू लागले. जनाबाईंना दळण दळू लागले. म्हणजे आपण किती या गोष्टीमधून बोध घेतला पाहिजे की जिथे भक्ती असते तिथे स्वतः भगवंत प्रकट होतात. ज्ञानोबा माऊली म्हणतात की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानोबा माऊलींचं अभंगाचं विवेचन तुम्ही बघा. हरिमुखे म्हणा एकदाच नाही म्हटलं माऊलींनी, दोनदा म्हटले. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. दोनदा का म्हटलं विचार केलाय आपण कधी? दोनदा म्हणजे निश्चयार्थी द्विरुक्ती. याचा अर्थ असा होतो की निश्चयाने सांगतो की हरिमुखे म्हणा. उदाहरण सांगते, हो मी येणार, निश्चय नाहीये. हो हो मी येणार, येणार आहे की नाही निश्चय. हो मी तुमचं काम करेल आहे का निश्चय. हो हो नक्की तुमचं काम करेल निश्चय. निश्चयार्थी द्विरुक्ती. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करणार आहे? आपण आज 1 लाख जप करतो, 1 कोटी, म्हणजे आपण भगवंतांना संख्येमध्ये अडकून ठेवलंय. तिथे संख्या काम करत नाही. पुण्याची गणना, इथे गणनाच होऊ शकत नाही भगवंतांच्या नामाची. इथे फक्त तो भाव महत्वाचा असतो.
आपण भगवंतांची भक्ती कशासाठी करतो? भगवंतांनी काहीतरी आपल्याला द्यावं म्हणून. काय मागण्या असतात आपल्या? आई पद्मावती आपल्या समोर उभी राहिली आणि म्हणाली की माग तुला काय हवं ते. काय मागणार आहोत आपण? घर, गाडी, ऐश्वर्य, या भौतिक सुखाच्या पलीकडे जाऊन आपण काय मागणार आहोत? मागणी करावी ती सुद्धा संतांनी करावी. रामदेवरायच सांगतायत की आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. माऊली म्हणते, म्हणजे ज्ञानोबा माऊलींनी इतके कष्ट सहन केले तरी पण सगळ्या विश्वाची माऊली ती झाली. सगळ्या जगाचं कल्याण त्यांनी एका मागणीतून मागितलं, पसायदान मागितलं. माऊली म्हणतायत की आता विश्वात्मके देवे येणे वागेत नेतो शावे तोषोणी मज द्यावे पसायदान आहे. काय मागणी आहे? जे खळांची व्यंगटी सांडो तया सत्कर मी रती वाढो भूता परस्परे घडो मैत्र जीवांचे. भूता म्हणजे हे सगळे तुम्ही आपण एकमेक आहोत, मैत्र जीवांचे घडो. काय मागितलंय? अशी ही मागणीची प्राप्ती सुद्धा कधी होते? जेव्हा प्रचंड भगवंतांचं सतत नाम आपल्या मुखामध्ये असेल आणि तशी ती भक्ती असेल. कारण जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. भगवंतांना नाम प्रिय आहे. संत म्हणतात की नाम गाऊ नाम ध्याऊ नामे विठोबाला पाहू नामे विठोबाला पाहू नामे विठोबाला पाहू नाम गाऊ नाम घेऊ नाम गाऊ नाम घेऊ नामे विठोबाला पाहू नामे विठोबाला पाहू नामे विठोबाला क्या बात आहे. तर असं हे भगवंतांचं नाम किती गोड आहे, तर ते सगळ्यापेक्षाही गोड आहे. आणि ते कसं नाम घ्यायचंय? प्रेमानं घ्यायचंय, जिव्हाळ्यानं घ्यायचंय. नुसतं भगवंतांचं नाम घ्यायचं नाहीये. तर वदनी तुझे मंगल नाम हृदयी अखंडित प्रेम. त्यालाच सांगतायत की तुझ्याविषयी मनामध्ये अखंडित, कधीही खंड होणार नाही असं प्रेम राहू दे. भगवंतांवर प्रेम करायला सांगितलंय. आजचं प्रेमाची व्याख्या आज खूप बदलली आहे श्रोते हो. प्रेमाची व्याख्या आज खूप बदलली आहे. प्रेम कुणी करावं? प्रेम माझ्या राधिकेने कृष्णावर करावं, त्या गोपिकेने कृष्णावर करावं. यथा व्रज गोपिका नाम. कबीरजी त्यांच्या दोह्यामध्ये सांगतायत की कबीर कबीर क्या कहत हो जा जमुना के तीर एक एक गोपी के प्रेम में बह गए कोट कबीर. कबीर कबीर क्या कहतो? कबीर कबीर काय म्हणताय तुम्ही? एकदा जा त्या यमुनेच्या तीरी जाऊन बघा. एकेका गोपीचं प्रेम इतकं अढळ आहे, इतकं निस्सीम आहे की एका गोपीच्या प्रेमाची तुलना कोटी कबीर म्हणजे अनेक कोटी कबीर सुद्धा करू शकत नाही. असं प्रेम भगवंतांवर त्यांनी केलं. संतांवर संतांचं भगवंतावर कसं प्रेम होतं आणि भगवंतांनी संतांवर कसं प्रेम केलं. आणि हेच नामदेवराय अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतायत. वदनी तुझे मंगळ नाम वदनी तुझे मंगळ